बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या अखंड 2 वर्षाच्या आंदोलनाबद्दल आपण 2 गोष्टी बोलाव्यात. हा विजय आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण गरजवंत मराठ्यांचा विजय आहे. आणि एक सांगतो की आता मराठा समाजासाठी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील म्हणजे दैवत आहेत. खऱ्या अर्थाने आमचे पोरं एवढे शिकून समजून सुद्धा केवळ आणि केवळ जात आणि आरक्षणाच्या अभावी आमचे मुलं मागं पडत होते. परंतु दादांच्या लढ्याला यश आलेलं आहे. आणि हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळं मराठवाड्यातले जवळपास सगळे गरजवंत मराठे ओबीसी मध्ये येणार आहेत, आपोआप येणार आहेत. आणि ते हक्काचं होतं मराठ्यांच्या, कारण गॅजेटमध्येच कुणबी नोंदी होत्या, त्यामुळं त्याला काही वेगळं आरक्षण द्यावं अशी काही गरज नव्हती. ओबीसी हे आमच्या हक्काचं आरक्षण होतं. आणि दादांच्या लढ्याला यश आलेलं आहे. आणि याच दादांच्या लढ्याच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी, विजय साजरा करण्यासाठी आज आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. पुन्हा एकदा आमच्या मराठ्यांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी खरं तर ही कृतज्ञतेची भावना म्हणून नाही, तर अंतःकरणामध्ये हे आहेत. आणि राज्य सरकारचंही मी विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दादांच्या विनंतीला, त्यांच्या मागणीला आणि प्रतिसाद दिला. आणि हा हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात त्यांनी तो शिअर काढला. आणि दादांच्या बऱ्याच अंशी म्हणजे 8 पैकी 6 मागण्या त्यांनी मान्य केल्या. त्याबद्दल राज्य सरकारचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो.